सुरुवात करूया। सर्वप्रथम पूजेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्या दोन्ही डोळ्यांना त्या ठिकाणी पाणी लावायचं आहे। अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोपि वा यस्मरेत पुंडरीकाक्षं सभायाभ्यंतर शुचिः। त्यानंतर आपल्या कपाळी गंध त्या ठिकाणी लावायचा आहे आणि त्या गंधावर 2 दाणे अक्षता चिटकवायच्या आहेत। स्वस्तिस्तु या विनाशाख्या पुण्यकल्याण वृद्धिदा विनायकं प्रिया नित्यं तांची स्वस्तिं भ्रुवन्तु नः। त्यानंतर आपल्या समोर असलेलं पळी पेला भांड, तर पळी डाव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि डाव्या हाताने ती पळी घेऊन त्या पळीमध्ये पाणी घेऊन ते पाणी आपल्या उजव्या हाताच्या तळव्यावर टाकायचं आहे आणि ते पाणी 3दा त्या ठिकाणी प्यायचं आहे। 3 वेळेला प्यायचं आहे, म्हणजेच आचमन करायचं आहे आणि 4थ्या वेळेला समोरच्या त्या संध्या पात्रामध्ये त्या ठिकाणी पाणी सोडून द्यायचं आहे। ओम केशवाय नमः स्वाहा, ओम नारायणाय नमः स्वाहा, ओम माधवाय नमः स्वाहा, ओम गोविंदाय नमः। आता हात जोडून गणेशजींच्या मूर्तीकडे बघायचं आहे। विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, शंकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, निरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, धूक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्ण परमात्मने नमो नमः। आता पुन्हा आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे। प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता दैवी गायत्री छंदः सर्वेषां प्राणायामे विनियोगः। पाणी सोडून द्यायचं आहे आणि प्राणायाम करायचा आहे। ओम भूहुं भुवः स्वाहा महाजनः तपः सत्यम आपो ज्योतिरसोमृतम्। ओम नमो भगवते वासुदेवाय असं 3 वेळेला म्हणायचं आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। हातामध्ये पुन्हा पाणी घ्यायचं आहे। अद्यपूर्वोच्चारित वर्तमान एवं ग्रह गुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ मनचित्त एकाग्रता सिद्ध्यर्थं शांतिमंत्रपाठ पठने ब्राह्मणद्वारा करिष्ये। सोडून द्यायचं आहे हातातलं पाणी। हात जोडून गणपतीचं स्मरण करायचं आहे, आपल्या कुलदेवतेचं स्मरण करायचं आहे, गुरु महाराजांचं स्मरण करायचं आहे। आपल्यापेक्षा कोणी घरामध्ये मोठं असेल त्यांना नमस्कार करायचा आहे। या श्री स्वयं सुकृतीनां भवनेश्वलक्ष्मी पापात्मनां कृतधियां हृदयेषु बुद्धिः श्रद्धां सतां कुलजनप्रभवस्य लज्जां तां त्वां नता स्म परिपालय देवी विश्वं सुशांतिरभवतु। सगळ्यांनी समोर 5 वेळेला नमस्कार करायचा आहे। मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथि देवो भव, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। त्यानंतर हातामध्ये अक्षता घ्यायच्या आहे आणि गणपती बाप्पाचं स्मरण करायचं आहे। निर्विघ्नमस्तु सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लंबोधरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजाननः। 12 नामानि यपठे शृणुयादपि विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटेश्चैव विघ्नस्तस्य न जायते। शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याये सर्वविघ्नोपशान्तये। आभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहरत्तस्मै श्रीगणाधिपतये नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वदा सर्वकार्येषु नास्ति देशाभिमङ्गलम् येषां हृदयस्थो भगवान् मंगलाय तनौ हरिः। तदेव लगणं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते मनसा स्मरामि। लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषामिन्दवरश्यामूर्धयस्तु जनार्दनः। यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवाणि तिरमतिर्मम। सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्त्रीभुवनेश्वरा देवादिशन्तनसिद्धिर्ब्रह्मेशार्जनार्दनः। विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णुमहेश्वरान् सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये।
विश्वेशं माधवं दुण्डी दण्डपाणी च भैरवं वन्दे काशी गुहां गंगा भवानीं मनकर्णिकाम् आपदामपहरतारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं भूयो भूयो नमाम्यहम। हातातल्या अक्षदा गणपती बाप्पावर त्या ठिकाणी वाहून द्यायच्या आहेत। त्यानंतर समोर 11 वेळेला नमस्कार करायचा आहे। श्रीमन्महागणाधिपतये नमः, श्री लक्ष्मीनारायणाभ्यां नमः, उमामहेश्वराभ्यां नमः, सचिपुरन्दराभ्यां नमः, मातापितृचरणकमलेभ्यो नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। एतत् कर्माराध्य कर्मप्रधान सिद्धिबुद्धिसहित महामंगलमूर्ति सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः। हस्ते साक्षदं जलमादाय उजव्या हातामध्ये त्या ठिकाणी पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये एक फूल हळदी कुंकात गंधामध्ये बुडवून अक्षदामध्ये बुडवून ते फूल त्या पाण्यामध्ये संकल्पाच्या तळा हातावर घेतलेल्या पाण्यामध्ये ठेवायचं आहे। सुपारी असेल तर सुपारी ठेवावी आणि सुट्टा पैसा असेल तर सुट्टा पैसा त्या ठिकाणी प्रधान संकल्पाकरता ठेवावा। जर नसेल तर नुसतं गंधाक्षद फूल ठेवलं तरी चालतं। हरिः ओम शुभाभ्यां शुभेषु तिथिर्विष्णुस्तथा नक्षत्रं विष्णुरेव च योगश्च करणं चैव सर्वविष्णुमयं जगत् अद्य पूर्वोच्चारित वर्तमान एवं ग्रहगुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ मम आत्मनः सकल शास्त्र पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं श्री लक्ष्मी प्रीतिद्वारा अलक्ष्मी परिहार पूर्वकं क्षेम स्थैर्य दीर्घायुः आरोग्य विपुल श्रीप्राप्ति समंगल महेश्वर्य कुला अभ्युदय सुख समृद्ध्यादि कल्पोक्त फल वाप्तये सकल बाधा निवारण पूर्वकं गृहसौख्य मनःशान्ति सिद्ध्यर्थं मम उद्यम कर्मणि अप्राप्त लक्ष्म्याः प्राप्त्यर्थं प्राप्त लक्ष्म्याः चिरकाल वासार्थं ऋण परिहार पूर्वकं आयु वृद्ध्यर्थं कुबेर सहित श्री महालक्ष्मी प्रीत्यर्थं यथा ज्ञानेन यथा मिलितोपचार द्रव्यैः ध्यान आवाहनादि षोडशोपचारो पूजनं करिष्ये। मधलं जे संकल्पाचं पाणी आहे ते सरळ हाताने त्या संध्यापात्रामध्ये सोडून द्यायचं आहे। पुन्हा हातामध्ये पाणी घ्यायचं आहे। आसनादि कलशाद्यर्चनंच करिष्ये। आदौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपती पूजनं स्मरणंच करिष्ये। सोडून द्यायचं आहे। पुन्हा हात जोडायचे आहे। गणपती बाप्पाचं स्मरण करायचं आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा प्रार्थनापूर्वक नमस्कारान् करोमि। त्यानंतर आपण जो पूजेसाठी पाण्याने भरून घेतलेला तांब्या आहे त्या तांब्याची पूजा आपल्याला करायची आहे। त्या तांब्यावर उजवा हात ठेवायचा आहे आणि डावा हात आपल्या हृदयाला त्या ठिकाणी लावायचा आहे आणि गंगेची प्रार्थना करायची आहे। कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्रसमाश्रिताः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृताः कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा ऋग्वेदोत यजुर्वेदः सामवेदो ह्यथर्वणः अंगश्च सहिताः सर्वे कलशन्तु समाश्रिताः अत्र गायत्री सावित्री शान्तिपुष्टिकरी तथा आयान्तु देवपूजार्थं दुरितक्षयकारकः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु। असं म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी कलशावरचा हात काढून घ्यायचा आहे। हात काढून घेतल्याच्या नंतर
त्या कलशाला एक गंध अक्षद फूल व्हायचं आहे आणि त्या कलशाला पूर्व दिशेपासून चारही दिशेंना गंधाचं बोट लावायचं आहे आणि 5वं बोट त्या ठिकाणी काठाला लावायचं आहे। पूर्वे ऋग्वेदाय नमः ऋग्वेदं पूजयामि, दक्षिणे यजुर्वेदाय नमः यजुर्वेदं पूजयामि, पश्चिमे सामवेदाय नमः सामवेदं पूजयामि, उत्तरे अथर्ववेदाय नमः अथर्ववेदं पूजयामि, आपां पते वरुणाय नमः दिव्यचंदनं समर्पयामि, नमस्कारान् करोमि। आता आपण ज्या कलशाची पूजा केलेली आहे त्या कलशातलं पाणी एका फुलाने आपल्या अंगावर आणि पूजेच्या साहित्यावर सगळीकडे शिंपडून घ्यायचं आहे। अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत पुंडरीकाक्षं सभायाभ्यंतर शुचि सर्वं शुचिः। त्यानंतर शंखाची पूजा त्या ठिकाणी करायची आहे। शंखाला सुद्धा गंधाक्षद फूल त्या ठिकाणी वाहावं। शंखादौ चंद्रदैवत्यां कुक्षो वरुणदेवता, पृष्ठे प्रजापति विद्या दग्रे गंगा सरस्वती, त्रैलोक्ययानि तीर्थानि वासुदेवस्य चाज्ञया, शंखे तिष्ठन्ति विप्रेन्द्र तस्मात् शंखं प्रपूजयेत्, पाञ्चजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंखः प्रचोदयात्। शंखाय नमः। सकलपूजार्थे गंध तुलसीपत्रं समर्पयामि, नमस्कारान् करोमि। त्यानंतर घंटीची पूजा त्या ठिकाणी करायची आहे। घंटीला सुद्धा गंध अक्षद फूल त्या ठिकाणी व्हायचं आहे। आगमनार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसां, कुर्वे घंटारवं तत्र देवताह्लादलक्षकं, घंटायै नमः। सकलोपचारार्थे गंधाक्षदपुष्पं समर्पयामि। पूजा केल्याच्या नंतर थोडीशी घंटी वाजवायची आहे। घंटानादं कुर्यातो। हरिः ओम। दीपपूजनम। आता दिव्याची आपण जो दिवा लावलेला आहे, जो तेलाचा आणि तुपाचा दिवा लावलेला आहे, त्या दिव्याची त्या ठिकाणी पूजा करायची आहे। ओम गंधाक्षद फूल वाहून पूजा त्या ठिकाणी करायची आहे। ओम शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा, शत्रुबुद्धि विनाशाय दीपक ज्योतिर्नमोऽस्तुते। ओम भूर्भुवः स्वाहा। ओम दीपाय नमः। भूदीपब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुर्व्यः, आरोग्यं देहि पुत्रांश्च अवैधव्यं प्रयश्च मे। दीपनाथाय नमः। सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि। नमस्कार करायचा। नमस्कारान् करोमि। सूर्यनारायण पूजनम। पुन्हा एक फूल घ्यायचं आहे, हळदी कुंकामध्ये बुडवायचं आहे, गंधाक्षतमध्ये बुडवायचं आहे आणि सूर्यनारायणाला वाहून द्यायचं आहे। आदित्यस्य नमस्कारये कुर्वन्ति दिने दिने, जन्मान्तरसहस्रेषु दारिद्र्यं नोपजायते। कर्मसाक्षी सूर्यनारायणाय नमः। सकलोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि। नमस्कार करायचा आहे। नमस्कारान् करोमि। नमस्कारान् करोमि। 2 चमचे समोरच्या संध्यापात्रामध्ये पाणी सोडायचं आहे। स्थापित धूपमाघ्रापयामि, स्थापित दीपं प्रदर्शयामि। यथांशतः नैवेद्यम। जे आपण समोर विडे मांडलेले आहे त्यातल्या एका विड्याला पाणी फिरवायचं आहे। प्राणाय स्वाहा, पानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे नमः। नैवेद्यम समर्पयामि। पुन्हा 2 चमचे ताटामध्ये पाणी सोडायचं आहे। हस्तप्रक्षालं मुखप्रक्षालं करोद्वनार्थे दिव्यचंदनं मुखवासार्थे, वेडा फूगी फलदास्यमान व्यवहारिकमुद्रदक्षिणानीं समर्पयामि। नमस्कारान् करोमि। हातामध्ये पाणी घ्यायचं आहे। अनेन यथाशक्ती यथा भक्ती यथा मिलितोपचार द्रव्यैः एकतंत्रेण वरुण शंख घंटिका भूमि दीप सूर्यनारायण पूजना खेनकर्मणा दीपदिवाकरौ प्रियंतान्न मम। पाणी सोडून द्यायचं आहे। जमिनीला नमस्कार करायचा आहे। समुद्रवसने देवी पर्वतस्थनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं स्वमस्व मे। यानंतर एक कलश मांडावा। त्या कलशामध्ये त्या ठिकाणी आंब्याचे डहाळे, विड्याची पानं, त्याच्यामध्ये सुट्टा पैसा, सुपारी, त्याचबरोबर त्याच्यामध्ये हळदी कुंकू वाहून तो गव्हाच्या राशीवर किंवा तांदूळाच्या राशीवर तो कलश मध्यभागी त्या ठिकाणी चौरंगावर ठेवावा आणि त्या कलशावर एक तांब्याची जी प्लेट आहे त्या प्लेटामध्ये तांदूळ पूर्णपणाने भरून
ते पूर्ण पात्र त्या ठिकाणी त्या कलशावर ठेवावं आणि कलशावर ठेवल्याच्या नंतर त्याच्यावर आपल्याकडे जर लक्ष्मीची चांदीची मूर्ती असेल तर ती चांदीची मूर्ती ठेवावी, पितळाची असेल पितळाची ठेवावी, किंवा प्रतिमा असेल किंवा चांदीचं नाणं असेल लक्ष्मीचं ते ठेवावं, किंवा काहीही जरी नसलं तर त्या ठिकाणी द्रव्यरूपी म्हणजे त्या ठिकाणी सुट्टे पैसे 6 रुपये त्या ठिकाणी ठेवावे आणि ती लक्ष्मी म्हणून त्याची पूजा त्या ठिकाणी करावी। तर लक्ष्मी पूजेला त्या ठिकाणी आपण प्रारंभ करूया। तसं ठेवल्याच्या नंतर सगळ्यांनी त्या ठिकाणी हातामध्ये अक्षता घेऊन लक्ष्मीचं ध्यान त्या ठिकाणी करायचं आहे। ध्यायामि तां महालक्ष्मी करपुरक्षोत पांडुराम शुभ्रवस्त्रपरिधानां मुक्तंभरभूषितां पंकजासनसंस्थानां स्मरेणाननसरोरुहं शारदेन्दुकलाकान्तिं स्निग्धनेत्रां चतुर्भुजं पद्मयुग्माभयावरव्यग्रचारुकराम्बुजाम् अभितो गजयुग्मेन सिञ्चमानां कराम्बुजां धनपतेस्तु नमस्तोभ्यं सर्वसौभाग्यदायकं धनाढ्यं कुरु मे देव सर्वसम्पत्प्रदो भव यक्षराजकुबेरश्री उत्तराधिपतिर्महान् धनाधीनातु निधिपत् श्री शिवाम्बा स्वरूपकः कुबेरसहित श्री महालक्ष्म्यै नमः। ध्यायामि ध्यानार्थे अक्षदान समर्पयामि। हातातल्या अक्षदा त्या पूर्ण पात्रावर ठेवलेल्या लक्ष्मीवर, तांदूळाच्या प्लेटवर ठेवलेल्या लक्ष्मीवर त्या ठिकाणी वाहून द्यायच्या आहेत। त्यानंतर पुन्हा देवीला पुन्हा अक्षदा वाहायच्या आहेत। आगच्छ देव देवेशी तेजोराशे जगत्पते क्रियमाणं मया पूजां गृहाण सुरसत्तमे कुबेरसहित श्री महालक्ष्म्यै नमः। आवाहनार्थे अक्षदान समर्पयामि। हरिः ओम। अक्षदा वाहायच्या आहेत। अक्षदा वाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी देवीला आपल्या ताटामध्ये त्या ठिकाणी आपल्या जे पूजेचं लाल ताट आहे, संध्यापात्र आहे, त्याच्यामध्ये देवीला घ्यायचं आहे। नानारत्न समायुक्तं कार्तस्वर विभूषितम् आसनं देवदेवेशे प्रत्यर्थं प्रतिगृह्यता कुबेरसहित श्री महालक्ष्म्यै नमः। आसनार्थे अक्षदान समर्पयामि। पाद्यं गृहाण देवेशे सर्वक्षेमकरी भव भक्त्या समर्पितं देवी लोकनाथे नमोस्तुते कुबेरसहित श्री महालक्ष्म्यै नमः। पादयोः पाद्यं समर्पयामि। नमस्ते देवदेवीशे नमस्ते धरणीधरे नमस्ते जगदाधारे अर्घ्यन्न प्रतिगृह्यता कुबेरसहित श्री महालक्ष्म्यै नमः। हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि। त्यानंतर त्या प्रतिमेवर 2 चमचे पाणी टाकायचं आहे। 2 चमचे पाणी टाकल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्या पळीमध्ये हळदी कुंकू अक्षदा फूल टाकून तो अर्घ्य तयार करायचा आहे। तो अर्घ्यसुद्धा त्या देवीवर त्या ठिकाणी वाहायचा आहे। अर्घ्य वाहिल्याच्या नंतर पुन्हा 2 चमचे चांगलं पाणी वाहायचं आहे। कर्पूरवासितं तोयं मंदाकिन्या समार्थम आचम्यतां जगन्नाथे मया दत्तं हि भक्तितः कुबेरसहित श्री महालक्ष्म्यै नमः। आचमनीयं समर्पयामि। गंगा सरस्वती रेवापयोष्णी नर्मदा जलैः स्नापितासि मया देवी तथा शान्तिं कुरुष्व मे कुबेरसहित श्री महालक्ष्म्यै नमः। स्नानीयं समर्पयामि। पंचामृतस्नपयिषये। त्यानंतर जे आपण पंचामृत तयार केलेलं आहे, दूध दही तूप मध साखर एकत्र करून ते पंचामृत 5 वेळेला त्या ठिकाणी देवीवर वाहायचं आहे। पयोदधे घृतंचैव शर्करा मधुसंयुतं पंचामृतेन स्नपनं प्रियतां मे परमेश्वरी कुबेरसहित श्री महालक्ष्म्यै नमः। पंचामृतस्नानं समर्पयामि। शुद्धोदकस्नानं समर्पयामि। शुद्धोदकस्नानान्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि। त्यानंतर पंचामृत स्नान घातल्याच्या नंतर चांगलं पाणी वाहायचं आहे। शुद्धोदकस्नानं समर्पयामि। त्यानंतर त्या ठिकाणी गंधाचं पाणी देवीला वाहायचं आहे। पळीत पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये जो आपला चंदन आहे पिवळं चंदन, ते पिवळं चंदन घालून त्याची गंधाचं पाणी देवीला वाहायचं आहे। ओम कर्पूरैला समायुक्तं सुगंधी द्रव्यसंयुतं गंधोदकं मया दत्तं स्नानार्थं प्रतिगृह्यता कुबेरसहित श्री महालक्ष्म्यै नमः। षष्ठं गंधोदकस्नानं समर्पयामि। शुद्धोदकस्नानं समर्पयामि। शुद्धोदकस्नानान्ते सकलोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि। त्यानंतर त्या लक्ष्मीला एक फूल घ्यायचं आहे। ते फूल हळदी कुंकामध्ये गुलाल अक्षदामध्ये बुडवायचं आहे आणि ते फूल देवीला वाहून द्यायचं आहे आणि 2 दाणे अक्षदा वाहायच्या आहेत। सकलोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि। त्यानंतर 2 चमचे पाणी बाजूला
दुसऱ्या संध्यापात्रात त्या ठिकाणी सोडायचं आहे. स्थापित धूपमाघ्रापयामी स्थापित दीपम प्रदर्शयामी यथा अंशतः नैवेद्यम. त्यानंतर थोडंसं पंचामृताचा नैवेद्य देवीला दाखवायचा आहे. त्या पंचामृताला गोल पाणी फिरवायचं आहे. प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः. नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यांते नैवेद्यम समर्पयामी. नैवेद्य दाखवल्याच्या नंतर पुन्हा 2 चमचे पाणी सोडायचं आहे. मध्ये पाणीयम समर्पयामी उत्तरापोषणं समर्पयामी हस्तं प्रक्षालं करोद्वना दिव्यचंदन मुखवासार्थे वेळाफूगे फलदासमान व्यावहारिक मुद्रदक्षिणानीं समर्पयामी. नमस्कार करायचा आहे. नमस्कारम करोमी. हरिः ओम. पुन्हा नमस्कार केल्याच्या नंतर पळीमध्ये पाणी घ्यायचं आहे. अनेन पूर्वाराधनेन कुबेरसहित श्री महालक्ष्मी प्रियतान्न मम. पाणी संध्यापात्रात दुसऱ्या संध्यापात्रात सोडून द्यायचं आहे. आपण जे लक्ष्मीला वाहिलेलं फूल आहे ते फूल उचलायचं आहे. आपल्या दोन्ही डोळ्याला लावायचं आहे, कपाळी लावायचं आहे. त्याचा सुगंध घ्यायचा आहे आणि ते बाजूला उत्तर दिशेला, म्हणजेच आपण पूर्वेकडे तोंड करून बसलो असू तर आपल्या उत्तर दिशेला ठेवायचं आहे, ठेवून द्यायचं आहे. आणि त्यानंतर पुन्हा असंच एक गंधाक्षद फूल पुन्हा लक्ष्मीला त्या ठिकाणी व्हायचं आहे. आणि त्यानंतर त्या ठिकाणी पळी 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 पाणी त्या लक्ष्मीवर टाकत राहायचं आहे. अभिषेकाला त्या ठिकाणी सुरुवात करायची आहे. आणि मनातल्या मनात कुबेरसहित श्री महालक्ष्म्यै नमः असा जप त्या ठिकाणी करायचा आहे. अभिषेकं समारभेत. हरिः ओम. सहस्रशीरेखा पुरुकाः सहस्राक्षाः सहस्रपात सभूमिगुण सर्वतस्पृथ्व्या तिष्ठदशाङ्गुलं पूरुख एवेदको सर्वञ्जद्भूतं च भाव्यम् उतामृतत्वशेषानो जदन्नेनातिरोहति. एतावानधमहिमातो जायांशपूरुकाः पादो भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि त्रिपादूर्ध्वौ दैत्पुरुकाः पादो सेह भवत्पुनः ततो विषमं विक्रामशासनानशने अभि ततोभिराडजायत विराजो अधिपूरुखः सजातो अत्यर्षतपश्यात् भूमिमतो पुरः. तस्मादद्यात् सर्वभूतः संभृतं बृहदाज्यं पशुस्तौश्चक्रे वाजव्यानारण्याग्राम्याशचे. तस्मादज्ञात् सर्वभूतरुचः सामान्यजन्रे छन्दाकूसजन्रे तस्माज्जतु तस्मादजायतो. तस्मादश्वा अजायन्त जे केचो भयादतः गावो हजन्रे तस्मात् तस्माजाता अजावयः. तञ्जज्ञं बर्हिः कि प्रोक्षन् पुरुखं जातं कृतः तेन देव अजयन्त साध्यारिखयश्चे. चित्पुरुखं व्यददुः कतिधाव्यकल्पयन्न मुखं किमस्यासीत् किं बाहु किं रूपादा उचेते. ब्राह्मणोऽस्य मुखमासीद्बाहुराजन्यः कृताः ऊरु तदसजद्वैशाः पद्भ्यागुशूद्रो अजायतो. चन्द्रमा मनसो जातश्चक्षोः सूर्यो अजायत श्रोत्रान्धवायश्च प्राणस्य मुखादग्निरजायतो. नाभ्यासेदन्तरिषकुशिरश्नुर्द्यौः समवर्तत पद्भ्यां भूमिर्दिशः श्रोत्रा तथा लोका अकल्पयन्. जत्पुरुखेन हविखा देवाज्ञवतनवत वसन्तोऽस्यासिराज्यं गृह्मेद्मः श्रद्धविः सप्तास्यासन् परिधयो श्रीः. सप्तसमिदः कृताः देवा जतियज्ञन्तर्नवाण अवधनन् पुरुखं पशुम्. जद्रेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न ते हनाकं महिमानः सचन्द्रजत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः. हरिः ओम. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरणमयी लक्ष्मीं जातवेदो मावह तामावह जातवेदो लक्ष्मीमर्पगामिनी. यस्यां हिरण्यं वन्देऽहं कामश्मं पुरुषाणः अश्वपूर्वामृतपद्यां हसिनाथप्रबोधिनीं. त्रयं देवीमुपवये श्रीर्मां देवी सुधां कांसो स्मृता हिरण्यप्राकारा मातरां दुलभं धृतां दर्पयन्ति. पद्मे सदां पद्मव्रणां दामिहोपवये श्रियां चन्द्रां प्रभासां यशोदाज्वलन्तीं श्रियं लोके देवदुष्टामुदारां तां पद्मिनी शरणमहं प्रपदे अलक्ष्मीन सदां त्वां वृणे. आदित्यवर्णे तपसोदिजातो वनस्पतिस्तव वृक्षोदबिल्वः तस्य फलयन्तपसानुदन्तमाझान्तराजा शबाजा लक्ष्मीः. वै मां देवसकृतिशमनिना सह प्रादुर्भूतुस्राढस्मि कीर्तिं वृद्धिं ददातु मे. क्षुत्पिपाशामलां दृष्टां लक्ष्मीमाशयाम्यः अभूतिं समृद्धिं च सर्वान् कृतमे गुरः. गन्धद्वारां दुरादर्शान्वितपीठाङ्करे जने ईश्वरे सर्वभूतानां नाम यहोपवये श्रियः. अर्थकामाकुन्देवाच सद्यमहीमहि विष्णुनाकुरूपमने समय श्रीश्रैतांशाः कर्तमेन प्रजापदामहि सम्यक्वर्तमश्रमवासमे कुले मातरं पद्मालिने. आपस्रजनुग्धानि चिक्लितवसमे कुरुदेवी मातरं श्रमवासमे कुले. आदरां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्मवालिं चन्द्रां हुंजातविदमावह. आराम्य कर्णिमेषं सुवर्णां हिमवालिं सूर्यां शृणुजातविदमावह.
तामावहजातवेदलक्ष्मी मृगान्यस्यामि हृणे प्रभुतं गावदाशोस्वन्यमृजानः यस्सुचिव्रतो भूत्वा जुहूजाद्याजं नमः हम सुब्दं मञ्जदर्शन श्रीकामधतनञ्जभेत् पद्माडले पद्मोरु पद्माशिपद्मधम्मपदनमे भजति किलवाम्यः अश्वदाय गोदाय धन्दाय माधन सुनाम देवी सर्वकामां जदेमे पद्माडने पद्मविपद्मोदरे पद्मपरे पद्मदलयदाश विश्वप्रिय विश्वमनोनुकलितपादपदं मयि सन्निध्यस्तव पुत्रपौत्र धनधान्यमस्वादिव्रतं प्रदानं भवस्य बाधा विश्वतं करोतु मे धनर्मग्ने धनवायु धनसुरे धनवसु धनमिन्द्र बृहस्पतिवर्ण धनमसुदे वैनतेय सोमं पिब सोमं पिबोद्रा सोमं धनसोमिनम झन्ददातु सोमिनः अक्रोधो नजवासर्यनरो पुनजमामति भावन्ति कृतज्ञान भक्तानां श्री सूक्तं जपेत् सरजनिरे सरोजस्य धवलन्द्र जोगमाल शोभे भगवती हरिवल्लभुण नेत्रे बहुन बुद्धि करि परिसरमह्य पृष्ठपतिं क्षमां देवी माधवी माधव प्रियां लक्ष्मी प्रिय सखी देवी मम युतवल्लभा महालक्ष्मी च पद्मै विष्णुपत्नी च तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् श्रीपर्चपदमाय समारोग्य मारोग्य मा विधा क्षोभमानं मह्यते धान्यं धनं पुष्पपुत्रलाभ शततं वत्सर दीर्घमायुः शततं वत्सर दीर्घमायुः द्यौः शान्तिरन्तरिक्षको शान्ति पृथिवी शान्तिरापः शान्तिरोखदया शान्ति वनस्पतया शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्ति सर्वको शान्ति शान्तिरेव शान्ति सामः शान्तिरेधि च तो यथा समीहसे ततो न भयं कुरु शन्नः कुरु प्रजाभ्यो भजन्नः पशुभ्यः सुशान्तिर्भवतु सर्वारिष्टशान्तिर्भवतु। त्यानंतर म्हणायचं अमृत अभिषेक अस्तु सुशांतरभवतु। आता जी लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे, स्वच्छ पुसायची आहे। पुसून त्या ठिकाणी वरती जिथून आपण घेतली होती तिथेच वरती त्या तांदळाच्या संध्या पात्रामध्ये पूर्ण पात्रामध्ये कलशावर त्या ठिकाणी ठेवून द्यायची आहे। ठेवून दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी तिला अक्षदा वाहायच्या आहेत। प्रतिष्ठापनार्थे वस्त्रोपलंकारार्थे वस्त्रोपलंकारार्थे यज्ञोपवितार्थे अक्षदानीं समर्पयामि। त्यानंतर त्या प्रतिमेला गंध लावायचा आहे, मूर्तीला गंध लावायचा आहे। चंदनं समर्पयामि चंदनोपरी पुन्हा अक्षदा वाहायच्या आहे, अक्षदानीं समर्पयामि। ओम भृभुव स्वाहा। कापसाची माळ वस्त्रमाळ असेल तर कापसाची वस्त्रमाळ घालायची आहे। कार्पसवस्त्रं समर्पयामि। ओम भृभुवस्त्रोपस्त्रार्थे कार्पसवस्त्रं समर्पयामि। नमस्कारान् करोमि। त्यानंतर त्या लक्ष्मीला हळदी कुंकू गुलाल अक्षदा, त्यानंतर एक लाल फूल गुलाबाचं असेल तर अत्यंतिक चांगलं लाल फूल त्या ठिकाणी वाहावं। ओम भृभुवाहा स्वाहा। श्री कुबेरसहित श्री महालक्ष्म्यै नमः। सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि अक्षदानीं समर्पयामि ऋतुकालोद्भवति पुष्पं समर्पयामि। प्रार्थनापूर्वक नमस्कारान् करोमि। नमस्कार करायचा, नमस्कारान् करोमि। त्यानंतर 2 चमचे ताटामध्ये पाणी सोडून द्यायचं आहे। स्थापित धूपमाघ्रापयामि स्थापित दीपं प्रदर्शयामि। धूपदीप नैवेद्यम त्या ठिकाणी नैवेद्य दाखवायचा आहे। जो आपण महानैवेद्य आणलेला असेल, पेढ्याचा असेल किंवा जो नैवेद्य असेल तो महानैवेद्य त्या ठिकाणी दाखवायचा आहे। त्या नैवेद्याच्या खाली पहिले चौकोनी मंडल करायचं आहे। त्या चौकोनी मंडलावर खडी साखर असेल किंवा पेढे वगैरे असतील ते ठेवायचं आहे आणि मग त्याच्यावर पाणी फिरवायचं त्या ठिकाणी त्याला आहे। ओम भृभुव स्वाहा। महानैवेद्यम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः। नैवेद्यम समर्पयामि। त्यानंतर 2 चमचे पाणी पुन्हा ताटामध्ये सोडून द्यायचं आहे। मध्ये पाणी मुत्राभूषण हस्तं कवृक्षारं करोद्मना श्रीव्यचंदन मुखवासार्थ वेडा भूकी फलदासमान व्यवहारिक मुद्रदक्षिणाने समर्पयामि। नमस्कारान् करोमि। नमस्कार करायचा आहे, नमस्कारान् करोमि। त्यानंतर आपण जे आरतीचं केलेलं आहे त्यानंतर फोटोची पूजा वगैरे करायची आहे। फोटोला गंध लावायचा आहे, वस्त्रमाळ हार फुलं सगळं त्या ठिकाणी करायचं आहे। त्यानंतर जे आपण आरती केलेली आहे त्या आरतीला गंधाचं बोट लावून त्या ठिकाणी आरती त्या ठिकाणी करायची आहे। आणि आरती झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी कापूर लावून कापराची आरतीसुद्धा देवीला दाखवायची आहे, कुबेर लक्ष्मीला दाखवायची आहे। आणि त्यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणायची आहे। त्याच्याकरता हातामध्ये अक्षदा घ्यायच्या आहेत। महालक्ष्म्यै च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। कुबेरसहित श्री महालक्ष्म्यै नमः। मंत्रपुष्पांजलीं समर्पयामि। देवीवर अक्षदा वाहून द्यायच्या आहे। त्यानंतर अंगाभोवती प्रदक्षिणा मारायच्या आहे। यानि कानि च पापानि जन्मजन्मान्त कृतानि च तानि तानि दानि प्रदक्षिणं प्रदक्षिणां पदे पदे। त्यानंतर खाली बसायचं आहे। खाली बसल्याच्या नंतर हात जोडायचे आहे, देवीची प्रार्थना करायची त्या ठिकाणी आहेत। श्री आद्यलक्ष्म्यै नमः। श्री विद्यालक्ष्म्यै नमः। श्री सौभाग्यलक्ष्म्यै नमः। श्री अमृतलक्ष्म्यै नमः। श्री कामलक्ष्म्यै नमः। श्री सत्यलक्ष्म्यै नमः। श्री भोगलक्ष्म्यै नमः।
योगलक्ष्म्यै नमः। कमलाचपला लक्ष्मीश्चला भूतिर्हरिप्रिया पद्मावद्मालया सम्पद्युच्चकै श्रीपद्मधारिणे नमस्ते सर्वदेवानां वरदासि हरिप्रिये या कतिस्त्वं प्रपन्नानां सा मे भूयात्वदार्चनात् या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमो नमः। शान्त्यै नमोस्तुते शरणागतरक्षणायै कान्ते नमोस्तुते दुरितक्षयकरणायै क्षान्त्यै नमोस्तुते कमनीय गुणाश्रयायै दान्त्यै नमोस्तुते धनधान्यसमृद्ध्यायै धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपाय च भवन्तु त्वत्प्रसादान्मे धनधान्यादि संपदाः। असं म्हणून त्या ठिकाणी साखरपोटाने धने साळीच्या लाह्या गूळ बत्ताशी इत्यादी त्या ठिकाणी देवीला अर्पण करावं। अर्पण केल्याच्या नंतर नमस्कार करावा आणि तुझी कृपा आमच्या कुटुंब परिवारावर राहावी अशी प्रार्थना करून त्या ठिकाणी तीर्थप्रसाद ग्रहण करावा आणि त्याचबरोबर उल्का म्हणजे सुरसुरी वगैरे लावून त्या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करावा। आणि दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजनाला त्या ठिकाणी उत्तर पूजन असते म्हणून दुसऱ्या दिवशी आपण ज्या लक्ष्मीची पूजा केलेली असेल जे नाणे वगैरे काही असतील ते नाणे आपल्या व्यवस्थित दरवर्षीप्रमाणे आपल्या डब्यामध्ये त्या ठिकाणी ठेवून द्याव्या। तेव्हा पाडव्याचं पूजन वही पूजन झाल्याच्या नंतर सुद्धा 2 दिवसानं पूजा आपण उचलू शकतो। तर अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी लक्ष्मी पूजन त्या ठिकाणी आपण ह्या मुहूर्तावर त्या ठिकाणी करू शकतो। सगळ्यांना रामकृष्ण हरी।